नमस्कार. सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो. मी राजाराम कोरे, दादासाहेब फाळके पुणे पूर्ण काम पाहतो. मॅनेजिंग डायरेक्टर आहे, संस्थापक आहे आणि गेल्या 17 ते 18 वर्षांपासून ही संस्था पुण्यामध्ये कार्यरत आहे. तर या संस्थेची स्थापना विक्रम गोखले आणि आम्ही दोघांनी म्हणून केली होती आणि त्यानंतर कंटिन्यू जवळजवळ 17 ते 18 वर्ष झाली हे चालू आहे संस्था. तर आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा काही मोफत मार्गदर्शनपर शिबिर घेतलेली आहेत पुण्यात. त्यानंतर आता पुन्हा एक मोठं आम्ही शिबिर घेत आहोत. याच्यामध्ये जसं तुम्ही पाहिलं की पुण्यात पहिल्यांदाच नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर पद्मश्री मधुर भांडारकर सर तिकडे येत आहेत. याच्या व्यतिरिक्त साऊथ स्टार आहेत रवी प्रकाश नावाचे. तर त्यांनी आत्तापर्यंत तेलुगू, तामिळ, कन्नडा, मल्याळम, हिंदी अशा सिनेमात त्यांनी बऱ्याच भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांनी आता पहिलाच एक मराठी सिनेमासुद्धा केलेला आहे. आणि तो एकमेव असा ॲक्टर आहे की त्यांनी भरपूर भाषांमध्ये काम केलेला तो ॲक्टर आहे आणि अनुभव त्याचा खूप आहे. तर त्यांचे मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांनी उरी, स्पेशल 26, बेबी, प्रेम रतन पायो, MS धोनी, एअरलिफ्ट वगैरे अशा सिनेमांचं कास्टिंग डिरेक्शन केलेलं आहे. त्यांचं नाव आहे विकी सिग्ना. बॉलिवूडचे मोठे कास्टिंग डायरेक्टर आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून खूप त्यांनी मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत. तर एवढा मोठा कास्टिंग डिरेक्टर पहिल्यांदाच पुण्यामध्ये येऊन आपल्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही ऐकून असंच की मुंबईमध्ये बरेच असे मोठे शाबरा वगैरे मोठी नावं आहेत. तर त्याच नावापैकी हे नाव आहे. त्याच्या व्यतिरिक्त या कार्यक्रमाचं पूर्ण जे सूत्रसंचालन आहे तर विजय आंबेडकर नावाचे अभिनेते आहेत तर ते करणार आहेत. मृणालताई कुलकर्णी आहेत तर त्यांचाही सहभाग या कार्यक्रमामध्ये असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मामाच्या गोव्याला जाऊया या नावाचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याची पूर्ण टीम डिरेक्टर, बाकी कलाकार, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जोवेकर आणि इतर सहकलाकार ती पूर्ण टीम आपल्या इथे भेटायला येते. प्रेक्षकांसोबत चर्चा करण्यासाठी टीम येते. याच्यानंतर केदार आठवले नावाचे एक मोठं व्यक्तिमत्व आहे पुण्यामध्ये की जे गेली 15-16 वर्षे व्हॉइस ट्रेनिंग देतात लोकांना. तर त्यांचंही मार्गदर्शन त्या सत्रामध्ये होणार आहे. जवळजवळ त्यांचे 1.5-2 तासांचं सेशन असणार आहे की आवाजावरती काम कसं करायचं, आवाजाचा वापर कसा करायचा, तुमचा आवाज तुमची ओळख बनवू शकतो, तुमच्या आवाजावरती तुमचं करिअर होऊ शकतं याविषयी मार्गदर्शन करणार आहे. सोबतच या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मेघराजराजे भोसले साहेब निर्माते आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुनील महाजन साहेब जे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या कलाकारांसोबतच त्या दिवशी पुण्यातील अनेक नामांकित कलाकार मंडळी सगळे तंत्रज्ञ येणार आहेत आणि त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत तर त्यांचंही मार्गदर्शन इथे लाभणार आहे. बाकी मी मेघराज वस्तूंना विनंती करतो की आपलं नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो आणि दादासाहेब फाळके हे नेहमीच सातत्याने नवीन येणारे कलावंत तंत्रज्ञांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. पुण्यामधून येत असताना फक्त कलाकारांना ट्रेनिंग न देता त्यांना पुढे फिल्म्समध्ये काम कसे मिळेल किंवा आपण कुठे कमी पडतोय सातत्याने शिकवण्याचं काम या फिल्मतर्फे केलं जातं. स्वर्गीय विक्रमजी गोखले सर यांनी सुरू केलेली आणि चांगला अभ्यासक्रम असलेली संस्था हजारो कलावंत नवीन घडवत आहेत. तर आपण महाराष्ट्रात पाहिले की अभिनयासाठी बरेच लोकांना इंटरेस्ट असतो की लोकांना वाटते की मी सुद्धा एखादा हिरो होऊ शकतो, हे होऊ शकतो. परंतु त्यासाठी एक चांगलं शिक्षण कुठे मिळेल हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि यासाठी कुठलाच एक अभ्यासक्रम असा फिक्स नाही आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या माध्यमातून शिकवत असते. परंतु दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक चांगला अभ्यासक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे आणि त्यांना ट्रेनिंग देणारे किंवा त्यांना शिकवणारे हे जे फॅकल्टीज आहेत ते अतिशय नामांकित आहेत. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात करिअर करून दाखवलेले, सक्सेस मिळवून दाखवलेले आहे. बऱ्याच वेळेस असं की जे स्वतः स्ट्रगलर असतात, स्वतः त्यांचं क्लिअर दिशा असते, असे लोक इतरांना शिकवत असतात. त्यातून मुलांचं मिसगाईड होऊ शकतात. त्यांना खरं काय शिक्षण घ्यायचे हे समजत नाही. पण एक चांगला अभ्यासक्रम त्याबरोबर शिकवणारे योग्य लोक हे त्यांनी स्वतः करिअर करून दाखवले आणि फक्त त्याच्या क्लास न घेणे किंवा फक्त त्यांना शिकवणे नाही, तर त्यांना त्यानंतर त्यांना एखाद्या फिल्ममध्ये याच्यामध्ये प्रॅक्टिकल काम कसं असतं, ड्रामापासून ते फिल्मपर्यंत प्रॅक्टिकल सुद्धा या माध्यमातून केली जाते. मी अनेक वर्ष या संस्थेची त्याच्याबरोबर आहे. आता मी विक्रम कोकळे सरांबरोबर आले त्यांनी सेमिनार केले आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्री सेमिनार आणि एवढे मोठे मोठे दिग्गज हिंदीमध्ये असतील, साऊथमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, ते एक दिवसीय कार्यक्रम होणारे अतिशय फायदेशीर मुलांना होणार आहे. आणि त्यातूनच त्यांना तुम्ही अजून त्या पीकमध्ये शिकायचं असेल तर वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांना ते मिळतील. त्यातून एक निश्चित फायदा होईल. मला नेहमीच वाटतं की बरेच मुलं डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये येतात आणि परत अपयश येतात. त्यांनी आपला पाया भक्कम करण्यासाठी रंगभूमी असेल, दूरचित्रवाणी असेल किंवा मोठ्या पडद्यावर काम करताना अशा लोकांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यातून निश्चितच तुमचे कॉस्ट्युम असेल, तुमचे हेअर असेल, तुम्हाला कॅमेरा कसा फेस करायचा आहे किंवा तुमचा व्हॉइस कल्चर असेल, या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त आपण दिसायला चांगले म्हणून आपण अभिनेता होऊ शकत नाही, तर या सर्व गोष्टी येणं गरजेचं आहे. तर याचा निश्चित फायदा होईल. मी राजाराम कोरे यांचा आभार मानतो की त्यांनी ही मोठी कार्यशाळा एवढ्या दिग्गजांना आणून लाखो रुपये खर्च करून या आमच्या आपली बातमी मराठी महामंडळाच्या जे सभासद आहेत त्यांना या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे. त्यांना एक दिवसाचा फ्री सेमिनार ठेवलेला आहे. निश्चितच आपल्या माध्यमातून पॉझिटिव्ह परिस्थिती जर मिळाली या सेमिनारचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा मिळेल. त्याचं कुठलेही प्रवेश नाही, मानधन नाही, हे पूर्ण मोफत ठेवलेलं आहे. आपण जास्तीत जास्त आपल्या वृत्तपत्रात त्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती करतो. धन्यवाद. कोणाला आपल्याला काही प्रश्न आहेत विचारायचे आहेत तुम्हाला विचारू शकता. हा विषय आहे मधुर भांडारकर सरांचा विषय असा आहे की त्यांनी इतके नॅशनल अवॉर्ड विनिंग सगळ्या फिल्म दिलेल्या आहेत आणि मागच्या एक साधारणपणे 15 ते 20 वर्षामध्ये सिनेमा बनवण्याच्या पद्धती खूप बदललेल्या आहेत. आत्ताचे ट्रेंड वेगळे आहेत. सिनेमा तर पॅन इंडिया झालेला आहे. त्याच्यामुळं तो एक असा व्यक्ती आहे की वास्तववादी सिनेमे आत्ता हल्ली कमी झालेले आहेत आणि त्यांनी वास्तववादी सिनेमे केलेला माणूस आहे तो. तर आजच्या सिनेमा निर्मितीशी सुसंगत असं वातावरण सध्या कसं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हा त्यांचा पहिला मुद्दा आहे. नवोदित कलाकारांना ते मार्गदर्शन करतील. याशिवाय जे या क्षेत्रामध्ये फिल्म मेकर्स म्हणून येणार आहेत, ज्यांना दिग्दर्शन करायचं आहे, तर त्या लोकांसाठी ते एक योग्य मार्गदर्शन करतील. लेखन कसं असावं, वास्तववादी सिनेमा कसा मांडावा, त्याच्यानंतर वास्तववादी सिनेमा आणि मनोरंजन यातला ताळमेळ कसा साधला जातो, म्हणजे तर याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यानंतर रवी प्रकाश नावाची जी व्यक्ती आहेत, जे साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यांनी तामिळ, तेलुगू, मल्याळम, परत हिंदीमध्ये काम केलेलं आहे, आता मराठीमध्ये काम केलेलं आहे. तर आजच्या पिढीला तुम्हाला माहित असेल की त्यांना असं वाटतं की आपल्याला साऊथ फिल्ममध्ये जायचं आहे. म्हणजे एखाद्या मुलीला जर एखाद्या ऍक्ट्रेस वगैरे व्हायचं असेल तर ती प्रेफर करते की मला साऊथमध्ये चान्स मिळाला पाहिजे. सध्या मुलांचा ट्रेंड तिकडे वाढता आहे, कारण की मागच्या 10 वर्षामधली ही जे काही फिल्म इंडस्ट्रीवरती जी पकड घेतलेली आहे साऊथ इंडस्ट्रीने, त्याच्यामुळे त्याचं थोडं वजन वाढलेलं दिसतं सगळीकडे आणि सगळ्या लोकांना असं वाटतं की आम्हाला तिकडे काम करायचं आहे. कारण की बरेच लोक मला विचारतात की सर साऊथला मला जायचं आहे तर काय करावं, कसं करावं, मग लँग्वेजचा कसा तरी प्रॉब्लेम होतो, मग लँग्वेज कशी मॅनेज करता येते किंवा कशी शिकता येते, ताळमेळ कसा घालायचा, लँग्वेज बदलली की मग
अभिनयावरती काय परिणाम होऊ शकतो का वगैरे अशा विविध विषयांवरती रवी प्रकाश हे मार्गदर्शन करते. त्याच्यानंतर विकी सिदाना, जसं मी म्हणालो की त्यांनी आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या सिनेमांचं त्यांनी कास्टिंग केलेलं आहे. हल्ली काय होतं की असंख्य जाहिराती सुटतात मार्केटमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून की कलाकार हवे आहेत, बॉलिवूड असेल, मराठी असेल, कुठेही असेल. पण सगळ्यांना माहिती की प्रत्येकाला वाटतं की मला बॉलिवूडच्या मोठ्या फिल्म्समध्ये काम करायचं आहे, मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत मला काम करायचं आहे. पण तिकडे जायचं कसं हे कोणाला माहिती नसतं. कारण की आपला इथे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधला अप्रोच आणि बॉलिवूडमधल्या लोकांसोबतचा अप्रोच याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दलची जी काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील, तर त्याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करतील ते विकी सिदाना सर असतील. ठीक आहे. अजून काही प्रश्न? येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसभरात लंच आणि ब्रेकफास्ट काही सुरू आहे, दिवसभराची कार्यशाळा बाहेरची पण काही आहे बाहेर? कार्यशाळेच्या बाहेर आम्ही तिथे फूड स्टॉल ठेवलेले आहेत. फक्त ते विनामूल्य नाही आहे. तुम्ही तिथे जाऊन जे काय अल्प किमतीतच असतील, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. चहा पाण्याची सगळी सोय तिथे बाहेर केलेली असणार आहे. नाश्ता असेल, दुपारचं जेवणही असेल तिथे. रजिस्ट्रेशनची काही गरज आहे की डायरेक्ट थेट आलं तरी? थेट आलात तरी चालेल, पण थेट आलात तरी तुम्हाला तिथे रजिस्टर करून तुम्हाला आत जावं लागेल. तुमची नाव नोंदणी करावीच लागेल. पण बेस्ट हे आहे की आता आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा जाहिरात करू किंवा जे काही पोस्टर होर्डिंग्स वगैरे लावतो त्याच्यावर आम्ही QR कोड दिला जाईल. तर तो QR कोड स्कॅन केल्यानंतर तिथे रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. तो भरला की तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तो घेतला की तिथे गेटवर दाखवलं की तुम्हाला आत सोडलं जाईल. असं आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कोणते कोर्सेस चालवले जातात? फक्त अभिनय. आणि काय म्हणजे किती महिन्याचे काय असतात? तो कोर्स साधारणपणे 6 महिन्यांचा असतो, पण त्याचे 7 महिने होतात एक्सटेंड होतो कोर्स. कधी दिवाळी आली, दसरा आली, सुट्टी आली तर त्याच्यामुळे तो 1 महिन्याचा कोर्स 1 महिना वाढतो त्याच्यामध्ये. आणि साधारणपणे हा दर रविवारी असतो. सकाळी 11 ते 3, 3:30 पर्यंत चालतो मोठ्या लोकांसाठी. आणि लहान मुलांचा जो आहे तो संध्याकाळी 4 ते 6, 6:30 या वेळेत चालतो. आणि मुळात आपण फक्त एका वर्षामध्ये एक म्हणजे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण फक्त एकच बॅच करतो. असं नाही आहे की दर महिन्याला नवीन बॅच सुरू होते, वर्षातून 4-4 बॅचेस सुरू होतात. आणि जेव्हा कधी कोणीही येईल त्याला लगेच ॲडमिशन देऊन कुठल्या तरी बॅचमध्ये ढकललं जातं, असा प्रकार नाही आहे आपल्याकडे. वर्षातून एकच बॅच होते, तेही आम्ही विद्यार्थी निवडून घेतो. म्हणजे असं नाही आहे तुम्ही आला पैसे भरला तर लगेच तुम्हाला ॲडमिशन दिलं वगैरे. तर आधी आमच्याकडून मुलाखत होते. त्या मुलाखतीत जर आम्हाला असं वाटलं की समोरचा विद्यार्थी कॅपेबल आहे आणि आम्ही त्याला उत्तरपणे शिकवू शकतो, तू शिकू शकतो, तरच त्याला ॲडमिशन दिलं जातं. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपला जो अभ्यासक्रम आहे तो स्वतः विक्रम गोखलेंनी डिझाईन केलेला आहे. त्यांचा अनुभव, त्याच्या व्यतिरिक्त स्टॅनिस्लावस्कीचे काही नियम आहेत अभिनयाचे, भरतनाट्यम मुलींच्या पुस्तकावर आधारित असा तो पूर्ण अभ्यासक्रम आहे. आणि आमच्या क्लासमध्ये शिकवणारे जे कोण शिक्षक आहेत तर तेही चांगल्या लेवलचे लोक आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना चांगले विद्यार्थी देणं ही आमची जबाबदारी असते. त्यामुळे आम्ही ते विद्यार्थी निवडून घेतो. अजून काही विचारायचं आहे? खूप मोठी प्रक्रिया असते. हो. भरपूर अभ्यास करावा लागतो. हां. आणि मग ही खूप मोठी प्रक्रिया आहे. त्याला जिथे तो अभ्यासू माणूस किंवा ॲक्टर्स म्हणा किंवा कुठलाही तंत्रज्ञ म्हणा, तो आधी खूप रुजलेला असावा लागतो. इथे त्यामुळे रुजलेले असावे लागतात, त्याला माहिती असावं लागतं. पण हे 10 ते 6 या वेळेत असं काय तुम्ही शिकवणार की समोरची व्यक्तीला सगळंच कळेल त्यातलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये लगेच प्रवेश करू शकेल असं काही? त्याच्यामध्ये 10 ते 6 मध्ये शिकवलं जाणार नाहीये, मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि काय फरक पडतो? फरक खूप पडतो ना. कारण की एखादा विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याच्या जर डोक्यात असेल की आपण मुंबईला जाऊ आणि मुंबईला जाऊन ऑडिशन दिलं की तिकडे लगेच काम मिळतं वगैरे, तर तिथे गेल्यानंतर काय करावं लागतं, तिथली प्रोसेस काय आहे, टप्पे काय आहेत, तुम्हाला कसं हळूहळू पुढे जावं लागतं, याचं मार्गदर्शन जर त्याला मिळालं तिथे, तर मग
त्याला कळतं की मी जो विचार करत होतो तर तसं नाही आहे, तर आपल्याला या वेळेने जावं लागेल आणि त्यासाठी काहीतरी तयारी करावी लागेल, तर त्या तयारीसाठी त्याला वेळ द्यावा लागेल. ती पूर्ण तयारी करून तो जेव्हा जाईल तर त्याचा तिथला स्ट्रगल कमी होईल, लवकर तिथे व्यवस्थित तो पोहोचू शकतो वगैरे. बऱ्याच लोकांना आज असं वाटतं की मी कुठेतरी रीलमध्ये डान्स केला किंवा 4 डायलॉग बोललो तर मी ॲक्टर होऊ शकतो वगैरे. त्याच्यानंतर असं होतं कुणीतरी येतं, अरे मी दिसायला चांगला आहे, मी गोरा आहे, मी 6 पॅक आहेत मला, तर मला ॲक्टिंग करायची वगैरे. तर हे असं नाही चालत. तर अभिनेता होण्यासाठी काय नेमका अभ्यास करावा लागतो ते त्या सेमिनारमध्ये सांगितलं जाईल. जसं की उदाहरण, तुम्हाला चांगल्या सिनेमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग तुम्हाला सिनेमे पाहावे लागतील, किमान थिएटरमध्ये जाऊन महिन्यातून एखादं दुसरं नाटक पाहावं लागेल. ऑनलाईन यूट्यूबवरती भरपूर नाटकं आहेत, ती नाटकं पाहावीत, त्याचा अभ्यास करावा, त्या नाटकांचा विषय आशय समजून घ्यावा, त्याचे लेखक कोण आहेत, लेखन कसं झालेलं आहे, त्याची पटकथा कशी होती, कोणत्या अभिनेत्याने काय कसा अभिनय केलेला आहे, त्या नाटकातून काय सांगितलं गेलेलं आहे. आजकाल ज्याला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून कुठलाही माणूस नाटक किंवा सिनेमा पाहताना तो फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहतो, पण त्याला जर अभिनेता बनायचा असेल तर त्याला मनोरंजन बाजूला ठेवून त्याला तो अभ्यास म्हणून सिनेमा पाहावा लागेल. मनोरंजनाचे काही सिनेमे वेगळे असतात किंवा चला त्याच्यामध्ये मसाला असतो, कॉमेडी असते, सगळं असतं, पण अभ्यास करण्याचे जे सिनेमे असतात तर ते थोडेसे वेगळे सिनेमे असतात, ज्याला आपण आर्ट फिल्म्स म्हणतो, ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेले असतात, महाराष्ट्र देशाचे पुरस्कार मिळालेले असतात. तर अशा सगळ्या गोष्टी त्यातून त्यांना मिळतील तिथे. हा नमस्कार. एक मिनिट. यस. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रांनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्यातील नामांकित अशी दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूट ही स्वर्गीय विक्रम गोखलेंनी स्थापन केली होती. अतिशय सुंदर अभ्यासक्रम घेऊन नवोदित कलावंतांसाठी एक दिवसाची फ्री कार्यशाळा त्यांनी पुण्यामध्ये आयोजित केली. 28 जून रोजी ती दिवसभर गणेश कला केंद्र इथे होणार आहे. या माध्यमातून मी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाराम कोरे हे सातत्याने नवीन नवीन कलावंत घडवण्याचं काम करतात. त्या इन्स्टिट्यूटमध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही, तर त्यापुढची त्यांची प्लेसमेंट, त्यांनी चित्रपटात काम मिळावं, नाटकात काम मिळावं, यासाठी संस्था काम करते. 28 तारखेच्या या फ्री वर्कशॉपला अनेक हिंदीतील नामांकित, मराठीतील नामांकित, साऊथ इंडस्ट्रीमध्ये नामांकित कलाकार, तंत्रज्ञ येणार आहे, कास्टिंग डायरेक्टर येणार आहे. आपण सर्वांनी या फ्री वर्कशॉपचा फायदा घ्यावा आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सर्व कार्यशाळेमधून वेगवेगळ्या मान्यवरांचं जे मार्गदर्शन भेटणार आहे. निश्चितच इंडस्ट्रीमध्ये ज्यांना नवीन करिअर करायचे त्यांना फायद्याच होईल. मी परत एकदा राजाराम कोरे आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा आभार मानतो आणि इन्स्टिट्यूटमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद. एक वेळ आणि ते ठीक आहे. यस. नमस्कार. दिनांक 28 जून रोजी आपण पुण्यामधलं एक खूप मोठा सेमिनार आयोजित करतो. तोही अगदी मोफत आहे, विनामूल्य आहे, त्यासाठी कोणतीही फी नाही आहे. आणि त्या सेमिनारमध्ये, त्या फिल्म सबमिटमध्ये बॉलिवूडचे डिरेक्टर मधुर भांडारकर सर येत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त साऊथ सुपरस्टार आहेत रवी प्रकाश, तेही येत आहेत. बॉलिवूडचं कास्टिंग डायरेक्टर विकी सिदाना, मृणालताई कुलकर्णी आहेत, संतोष जोवेकर, विजू माने, कुशल बद्रिके, केदार आठवले, असे बऱ्याच सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांची मांदियाळी तिथे आहे. आणि त्यांच्याकडून सर्व नवोदित विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाणार आहे. पूर्णपणे कार्यक्रम मोफत आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद.